पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। 31 डिसेंबरच्या आधी जर तुम्ही ही 3 कामे अर्जंटमध्ये नाही केली तर सगळ्या योजनांचे पैसे आता 2026 या नवीन वर्षापासून बंद होणार आहेत। गैरमार्गाने पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ अनेक शेतकरी घेत असल्याने सरकारला आता हे सापडलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सरकारने अर्जंटमध्ये सूचना केली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आतमध्ये 3 कामे जर नाही केली तर सगळ्या योजनांचे पैसे आता बंद होणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ही 3 कामं अशी आहेत की ही जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आधीपर्यंत नाही केली तर तुम्ही 1 जानेवारी पासून कुठल्याही योजनेसाठी आता तुम्ही पात्र राहणार नाही आहे। त्यामुळे तुम्हाला 2026 मध्ये पीक विमा मिळणार नाही, अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाही, ना रब्बीचा पीक विमा मिळेल, ना खरीपचा पीक विमा, तसेच पीएम किसानचे 2000 मिळणार नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचे कुठल्याही या ठिकाणी सबसिडीचे देखील पैसे मिळणार नाहीत। कारण की जर तुम्ही हे 3 कामं 31 डिसेंबरच्या आधी केली नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार आहेत। त्यातच लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता येत असेल तो सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्यात येणार आहे, असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलंय। सरकार काय म्हणतंय की नवीन वर्ष लागायला बोटावर मोजक्या इतकेच आता दिवस बाकी राहिलेत। त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सरकारने वेळ दिलेला आहे। त्यामुळे या वर्षातली ही जर कामं तुम्ही केली नाही तर तुम्हाला 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून 1 रुपया तुमच्या खात्यावरती अजिबात येणार नाही। त्यामुळे अजून तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेचा फायदा तुम्ही नक्की करून घ्यायचा आहे। आता 3 कामं जर तुम्ही व्यवस्थितरित्या करून घेतली तर तुमचं कुठलंही नुकसान अजिबात या ठिकाणी आता होणार नाही। तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर ही कामे आता करायला सरकारने अर्जंटमध्ये आता सांगितले आहेत। पीएम किसानचे लाभार्थी आणि विशेषतः या ठिकाणी राज्यातील ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांनी आता ही 3 कामं करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। अंतिम वेळ मुदत 31 डिसेंबर या ठिकाणी असणार आहे आणि जर कॅलेंडर या ठिकाणी आता जर बदललं, 31 डिसेंबर तारीख जर बदलली तर तुम्ही आता रडत बसाल। कदाचित तुमच्या शेजारचा शेतकरी हे काम करेल आणि त्याला पैसे येतील, तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला पैसे येतील, पण तुम्हाला अजिबात येणार नाही। कारण की तारीख ही अंतिम आहे। 31 डिसेंबर या ठिकाणी ही फिक्स तारीख आता देण्यात आलेली आहे। बघा, तुमच्यासाठी 2026 मध्ये सगळ्या योजनांचे पैसे यावे असे वाटत असेल तर ही कामे अर्जंटमध्ये तुम्हाला आता करून घ्यायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। बघा, 3 कामे आहेत, तिन्हीमधील तिन्ही सुद्धा महत्त्वाची कामे आहेत। यामधलं शेवटचं जे तुम्हाला आता काम सांगणार आहे सरकारच्या माध्यमातून करायला, तर ते जर तुम्ही नाही केलं तर अर्जंटमध्ये तुमचं सर्व त्या ठिकाणी लाभ बंद होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आज आपण पाहतोय 31 डिसेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांनी कोणती 3 कामे करायला सरकारने सांगितले। जरी 3 कामे केली नाही तर नेमकं कोणत्या योजना बंद होणार आहेत, काम कशा पद्धतीने करायचं आहे, कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन करायचं आहे। आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सुट्ट्या भरपूर आहेत। 4-5 दिवस सुट्ट्या आता ऑफिसला सरकारी असणार आहेत, त्यात 2-3 दिवस सुट्ट्याच या ठिकाणी जास्त आहेत। त्यामुळे अक्षरशः या ठिकाणी आता ऑफिसला सुट्टी सरकार असणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघत राहायचं आहे, काम स्पीडने तुम्हाला करायचं आहे। ते देखील तुम्हाला सांगतो कोणतं काम करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं काम सरकारने आता करायला सांगितले ते म्हणजे पीक विम्याचा लाभ तुम्हाला जर आता 2026 पासून पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला सांगितले तुम्ही नक्की बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारनं खरीप हंगामाचं जे काय अनुदान आहे त्याचबरोबर रब्बी याचं अनुदान जे आहे, अतिवृष्टीच्या केवायसी संदर्भातल्या काही माहिती आता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना याबद्दलच्या केवायसी करायच्या या ठिकाणी होत्या। याच्या तारखा सरकारने वाढवून दिल्या होत्या। तुम्हाला माहिती पण असेल, नमोची केवायसी करायला सांगितली होती, पीएम किसान योजनेची केवायसी करायला सांगितली होती, रब्बीच्या अतिवृष्टीची वेगवेगळी केवायसी करायच्या होत्या। तुमचं फार्मर आयडी कार्ड जे आहे तर त्याचा जो विषय होता याची तारीख तुम्हाला माहिती असेल तर ती वाढणार होती, परंतु लक्षात घ्या आता या तारखा अजिबात वाढवून दिल्या जाणार नाही। 31 डिसेंबर ही 2025 हे सर्त वर्ष
ही अंतिम तारीख आहे। सरकारी नियमानुसार या वर्षातल्या गोष्टी ज्या आहेत तर याच वर्षात केल्या पाहिजेत असा या ठिकाणी नियम आलेला आहे। त्यामुळे 31 डिसेंबर 2025 साठी शेवटची तारीख आहे, ज्याच्यात कुठलाही बदल होणार नाही आहे। आता या तारखेआधी तसे बरेच काम तुम्हाला करणं गरजेचं आहे, पण त्यातल्या त्यात ही 3 महत्त्वाची कामं अतिशय महत्त्वाची आहेत, कारण की शेतकऱ्यांच्या योजनांचे भवितव्य ठरवणारी ही 3 काम असल्यामुळे इथून पुढे याला कुठली आता वेळ देता येणार नाही, कारण याच वर्षातील लाभ, याच वर्षातील कामे याच वर्षात तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येत असतील तर 31 डिसेंबरच्या आतमध्ये हे काम नाही केलं तर हप्ता बंद होणार आहे। दुसरा लाभ तुम्हाला मिळतोय PM किसानचा केंद्राकडून मोदीकडून हप्ता 2000 येतोय, तो सुद्धा बंद होणार आहे। कुठलीही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही। पीक विमा देखील तुम्ही विसरून जा। तर अशा पद्धतीचे अतिशय महत्त्वाची कामे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता करायला सांगितलंय। सरकारनं या ठिकाणी वाटत होतं की सरकारने जे शेतकरी आहेत तर ते जास्तीत जास्त लाभ मिळावा, म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सरकारने तुम्हाला सूचना देण्याचा प्रयत्न केलाय। तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे तुम्ही बघायचा आहे, नसेल तर 2026 मध्ये तुम्हाला योजनांच्या माध्यमातून रुपया सुद्धा मिळणार नाही। तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम अतिशय महत्त्वाचं आहे, तर कोणतं काम करायचं आहे बघा। आता बघा सध्याला हंगाम कुठला चालू आहे, खरीप हंगाम आहे। बघा खरीप हंगाम 2025 आता सुरू झाला आहे, त्याचं अनुदान वाटप देखील चालू झालंय। आता ज्या पिकांचं ज्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालं आहे त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आज अतिवृष्टी अनुदान खात्यामध्ये पडत आहे। आता अतिवृष्टी झाल्या तर मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा केल्यानंतर पैसे पडायला देखील सुरुवात झाल्या, मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे टाकायचे राहिलेत। ती अडचण स्वतः शेतकऱ्यांनी करून घेतल्या, कारण की जी कामं तुम्हाला करायला सांगितली होती ती तुम्ही केलीच नाही आहे, त्यामुळेच आता प्रॉब्लेम झाला। पहा 10 ते 15 दिवसांमध्ये एक पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकणार आहे, असं स्पष्टपणे 2 दिवसापूर्वी सरकारच्या माध्यमातून GR मधून सांगण्यात आले। नवीन GR पण त्याकरिता 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी पहिलं काम करायचं आहे पीक विम्यासाठी, ते पहिलं काम तुम्हाला सांगतोय। परंतु दुसरं काम जे आहे तर ते तुमच्या इतर आता या ठिकाणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेसाठी दुसरं काम या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर तिसरं काम हे असं आहे की ते तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, कारण की एक जरी काम यातलं चुकलं तर सगळ्या योजना बंद होणार आहेत। पहा तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल, अतिवृष्टीमुळे पीक विमा यायचा बाकी राहिला असेल तर तो मिळवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही कामं करून घ्यायची आहेत। आता लक्षात घ्या, पहिलं काम बघा तर रब्बी हंगाम 2025चं पीक विम्याचा जो काय भरणा आहे किंवा जी काय पब्लिकेशन प्रोसेस आहे ती सुरू झाल्या। रब्बी हंगाम 2025च्या पीक विम्याचे जे अर्ज भरणे आहे तर त्याचे आता पब्लिकेशन प्रोसेस किंवा जी काय प्रक्रिया आहे ती आता सुरू झाली असून आपल्याकडे काही दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेत। त्यामध्ये सुट्ट्या सरकारी असणार आहेत, रविवार असणार आहे, त्याचबरोबर सर्व्हर डाऊन देखील असणार आहे, विविध सणांच्या सुट्ट्या देखील असणार आहे। म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त आता 48 ते 72 तास तुमच्याकडे शिल्लक आहेत। तर यासाठी तुम्हाला CSC सेंटरमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊन एक अर्जंट काम करायचं आहे। कोणतं काम करायचं आहे नक्की बघा। आता बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन रब्बी हंगाम 2025चा विमा लगेच तुम्ही भरून टाका, त्याला लगेच अर्ज करा। तुमच्या शेतीत हरभरा असू द्या, ज्वारी, गहू किंवा कुठलेही पीक असू द्या, तर ज्या शेतामध्ये तुम्ही आता हे पीक घेणार आहे त्या पिकावर तुम्ही पीक विमा उतरून घ्या। पीक विमा एक प्रकारचा इन्शुरन्स असतो, ज्याच्यामध्ये अतिशय थोडेसे या ठिकाणी पैसे म्हणजे 1 रुपया भरून तुम्हाला तुमच्या पीक विम्याचं जे काय आहे तर ते लाभ मिळत असतो। आता शेतकऱ्यांनी पैसे जमा करून हा पीक विमा आता भरता येणार आहे। पीक विमा भरल्यानंतर तुम्ही याची जी पावती आहे तर ती पावती घ्यायची आहे। हे झालं पहिलं काम। आता एक काम रब्बीच्या हंगामामध्ये संदर्भात आता दुसरं काम तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे, त्यामुळे तुमचा सगळा कारभार संपू शकतो। सगळ्या योजना यामुळे आता बंद होऊ शकतात। याची देखील आता दुसऱ्या कामाची लास्ट तारीख 31 डिसेंबर ही या ठिकाणी देण्यात आली आहे। आता पीक विम्याचा विषय आता आपण घेतला, आता दुसरं काम अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं कोणतं आहे बघा। आता अतिशय महत्त्वाचं दुसरं काम ते म्हणजे आता या ठिकाणी खरीप हंगाम 2025चं म्हणजे खरीप हंगाम तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला तुमच्या 7/12वर ई पीक पाहणीची नोंद झाली नसेल तर त्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची मुदत आहे। त्याला अजूनही काही शिल्लक त्या ठिकाणी दिवस आहेत, ते तुमच्या हातात आहेत।
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी आता पाहणी केलेली नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या आतमध्ये या ठिकाणी सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करून घ्या असं सांगितलंय। खरंच तुम्हाला या ठिकाणी पीक पाहणी येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी आता कोणाला तरी शिकल्या सवरलेल्या माणसांना विचारा। आता तुम्हाला खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे पैसे खात्यात येईल, अन्यथा तो पीक विमा तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे। तुमच्याकडे अतिशय कमी दिवस राहिलेत, त्यामुळे तुम्ही ती पीक पाहणी करून घ्या। आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे फार्मर आय डी कार्डचं। आता फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही अर्ज केला नसेल किंवा अर्ज करत असाल तर या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड मिळालं नसेल किंवा फार्मर आय डी कार्ड नंबर मिळू नये, तो ॲक्टिव्ह नसेल तर 100% तुम्ही 31 डिसेंबरच्या आतमध्ये एक काम करून घ्या, अन्यथा त्याचं पोर्टल बंद होऊ शकतं। आणि पोर्टल एकदा का बंद झालं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा त्यांचा बाकी आहे, त्यांनी काय करायचं आहे की कुठल्या तरी सीसी सेंटरवाल्याकडे किंवा त्यांच्याकडे जाऊन एक बनावट प्रकारचं एक कागदपत्र घेतलं आणि एक कार्ड त्यांनी बनवून दिलं आणि त्याच कार्डाचा नंबर पीक विम्यात टाकला तर ते कार्ड चुकीचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। सरकारने अजून या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांना ओरिजिनल फार्मर आय डी कार्ड हे दिलेलं नाही, फक्त कॉपी दिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे ओरिजिनल फार्मर आय डी कार्ड सुद्धा 31 डिसेंबरच्या आतमध्ये काढणं तुमच्यासाठी फायद्याचं आता ठरणार आहे। ही सर्व माहिती तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।